नवीन कार्यकारिणी आज जाहीर होते आणि त्या कार्यकारिणीचे जे काही नियुक्तीपत्र आहेत ते आमचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि आम्ही सगळेजणच एकत्र मिळून ह्या नियुक्तीपत्र देणारच आहोत। पण त्याचबरोबर आमच्या युवा मोर्चाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना जी काय ताकद द्यायची आहे, आम्ही सगळेजण पक्षाचे कार्यकर्ते म्हणून एक दुसऱ्याबरोबर उभा आहोत, ताकदीने उभे आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये युवा मोर्चाचा पण छाप दिसली पाहिजे अशा पद्धतीच्या कामाची अपेक्षा या सगळ्यांकडून ठेवणार आहोत। सर, भाजप गेल्या काही दिवसापासून पुणे शहरावर विशेष लक्ष केंद्रित करते, कारण अनेक कार्यक्रम, अनेक मेळावे, अनेक नेत्यांचे दौरे होत आहेत। पंतप्रधानांचाही देखील दौरा आहे, संभाव्य दौरा म्हणून त्याला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही महाराष्ट्रावर आणि भारतावरच लक्ष देतोय असं आहे। म्हणून सगळीकडेच आम्हाला आमच्या विचाराचे लोकप्रतिनिधी आणि आमच्या कानोकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी जिथे जिथे आम्ही जाऊ शकतो तिथे सगळीकडेच जातो। आमच्या आदरणीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येत आहेत, देशभरामध्ये फिरत आहेत। शेवटी ह्या देशामध्ये भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो प्रत्येक तळागाळातल्या जनतेसाठी काम करणारा पक्ष असल्यामुळे सगळीकडेच आमचे कार्यक्रम होत आहेत। आम्ही नेते म्हणून सगळीकडेच जातोय, विशेष असं काय नाही। आणि म्हणूनच तुमच्याकडे सगळीकडून अजून इन्कमिंग जो होत आहे, मेगा भरती आहे तुमच्याकडे, ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, आदर्श घोटाळा असेल किंवा अन्य ज्या नेत्यांवर तुम्ही नेत्यांनी आरोप केले तेच तुमच्याकडे येत आहेत, त्या मेगा भरतीवर तुम्हाला काय म्हणाल? हे लक्षात घ्या, ही जे काही नेते मंडळी तुम्ही बोलताय ते आमच्याकडे हे ते काय लहान मुलं नाही आहेत ना, की त्यांना शेंबूड पुसण्यासाठी आमच्याकडे बोलवतोय आम्ही। त्यांना माहिती आहे की त्यांच्यासाठी चांगलं काय आहे, भविष्य कुठे घडू शकतो, भारताला, देशाला, आमच्या महाराष्ट्राला घडवायचं असेल तर आज भारतीय जनता पक्षाच्या शिवाय दुसरा कुठला पर्यायच राहिला नाही, एनडीए शिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही। आणि ते ह्या लोकांना माहिती असल्यामुळे, चांगल्या पद्धतीने जाणीव झाली असल्यामुळे त्यांनी योग्य तो निर्णय घेत आहेत। आम्ही काय कोणाला खेचून आणत नाहीये की कोणाला धोपटत नाही की बाबा चल बीजेपीमध्ये चल, नाही तर तू घरी कसा जातोस हे बघतो, असं तर चाललेलं नाही ना। प्रत्येकाला आता माझी मुख्यमंत्री लेवलची माणसं आहेत, त्यांना माहिती आहे की बाबा आमचं भविष्य घडवायचं असेल, म्हणजे आमच्या मतदारांचं भविष्य घडवायचं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय मोदी साहेबांच्या शिवाय आज देशामध्ये पर्यायच नाही। सर, पण अशोक चव्हाणांचं असं बोललं जातं की तुमचं पार्टी म्हणजे एक डिटर्जंट किंवा वॉशिंग मशीन आहे, त्याच्यावरती आदर्शचे आरोप झाले होते, तुमच्याच लोकांनी केले त्या आरोपामध्ये, अशा आरोपामध्ये टीका किंवा अशा आरोपाचं उत्तर देणं आमचं काम नाहीच आहे। आता शेवटी विरोधक स्वतःच्या आमदारांना सांभाळू शकत नाही, स्वतःच्या नेत्यांना सांभाळू शकत नाही, म्हणून आमच्यावर खापर फोडायचंच आहे। तुम्ही स्वतःच्या नेत्यांची अगर काळजी योग्य पद्धतीने घेतली असती ना तर आज त्या नेत्यांना निर्णय घेण्याचं लागलं नसतं। प्रत्येक नेत्याला ह्या अशा पद्धतीचा निर्णय घेण्या अगोदर हे काय सोपा निर्णय नसतो, फार विचार करायला लागतं, खूप मोठी कारणं असतात। 39 वर्ष जेव्हा एका पक्षामध्ये राहिल्यानंतर, पिढ्यानपिढी एका पक्षामध्ये राहिल्यानंतर जेव्हा काही निर्णय घ्यायला लागतात ना, हे सोपं नसतं। पण शेवटी तो नेता पण विचार करतो की माझ्या भविष्यात कुठे बनू शकतं। भविष्य बरोबर, पण तुमच्याकडे येतो आणि पवित्र होतो असं होतं, कारण त्यांच्यावरती आरोप गंभीर। मिलिंद देवरावर काय आरोप होते? अशोक चव्हाण तुम्ही आता नाव घेतलंय, अशोक चव्हाण माझ्या हिशोबाने प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत। अशोकजींचं मी आताच, चव्हाण साहेबांचा आताच मी इंटरव्ह्यू पाहिला, असं काय कुठलं त्यांच्यावर दबाव दिसलेला नाही। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का काँग्रेसची काहीच चूक नाही? त्या नेता, एवढा ज्येष्ठ नेत्यांनी जेव्हा असा काही निर्णय घेतला असेल त्याच्या मागची कारणं असणार, त्यांनी विचार केला असेल, ते विचार करून निर्णय घेणारे आहेत। शेवटी अंतर्गत काही कारणं असतात की नाही, आम्हालाही काँग्रेस सोडण्याची काही कारणं होते आम्हालाही माहिती आहे। म्हणून प्रत्येक गोष्टीला ते डिटर्जंट लावलं का, इथे धुतलं का, त्या गोष्टी तिथे आंघोळ केली का, या गोष्टीला काय अर्थ नाही। मराठा आरक्षणासंदर्भातला एक प्रश्न आहे, राज्य मागासवर्गाचा आयोगाचा अहवाल जो आहे तो सगळा अहवाल आता तयार झाला आणि त्यासाठी 16 किंवा 17 तारखेला विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षण देण्याची तयारी दिसते सरकारची। जेव्हा मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब बोलतायत, आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलतायत, अजित आम्ही सगळे सरकारच हे मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे, तर त्याच्यामध्ये आज नाही तो उद्या तो निर्णय होणारच होता। आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय की आम्ही मराठा आरक्षण देणार आणि त्या पद्धतीने आम्ही देणारच आहोत। त्याच्यामध्ये काय दोन विचार आहेत? आता त्याच्या फक्त तारखा बाहेर येत आहेत, तारखा आल्यानंतर लोकांना आमच्या शब्दांवर विश्वास पडेल। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे की 400 पारचं लांब राहिलं,
40 पण ओलांडता येणार नाही म्हणून हे सगळं पक्ष फोडण्याचा प्रयत्न भाजप करतो. माझं त्याला उद्धव ठाकरेला म्हणणं आहे, तू 2024चा ओलांडून बघ. आम्ही 400 पार ओलांडणार आहे. तू 2024च्या नंतर मातोश्रीमध्ये राहतोस की नाही आम्ही पाहतो, की आर्थर रोड जेलमध्ये अशी खडी फोडत. म्हणून आमच्याबद्दल चिंता करण्याबद्दल स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाबद्दल थोडी चिंता कर, त्याची गरज आहे आता. अशोक चव्हाणांच्या फुटीनंतर आणखीन 6 ते 7 मोठी नावं आहेत सर काँग्रेसमधले. यानंतर महाविकास आघाडीचं काय होईल असं तुम्हाला वाटतं? मी तेव्हाच सांगितलं, महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे. तो संजय राजाराम राऊत सारखा चपटा पायाचा जिथे जिथे जाणार ना, तिथे अशीच वाट लावणार. मी काही दिवसा अगोदर ट्विट केलेलं होतं की पहिलं उद्धव ठाकरेचं घर संपवलं, नंतर पवार साहेबांचं घर संपवलं, आता उरलं काँग्रेस. आणि बरोबर त्यांनी दिलेल्या पगारानुसार काम केलेलं आहे. पण ते आता म्हणतात की तुमच्या दाढीची जी काडी आहे, म्हणजे तुमची दाढी दिल्लीच्या हातात आहे, लंका पेटवून देऊ आम्ही, कारण त्यांचा कॉन्फिडन्स जो बघतो. अगर त्यांनी न्हावीचा धंदा कधी सुरू केला हे मला माहित नाही. अजूनपर्यंत मला वाटलं होतं तो सिल्लोरोगच्या चपराशी आहे. आता न्हावीचा धंदा उघडला असेल तर मला ऍड्रेस सांग. सातत्याने त्यांच्याकडनं फोटो ट्विट केले जात आहे. मुक्त भारत, पण अशी परिस्थिती निर्माण होईल का की काँग्रेस युक्त भारत? ही माणसं नाही आहेत का, नेते मंडळी नाही आहे, त्यांच्या मागे जनाधार नाही आहे का? सगळ्याच गोष्टी तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून का पाहता हा माझ्याकडे प्रश्न आहे. चांगली माणसं अगर कुठल्या पक्षामध्ये जात असतील, चांगले रिपोर्टर अगर कुठल्या चॅनलमध्ये जात असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. निखिल वागळेच्या प्रकरणावर तुम्ही कसं बघताय? निखिल वागळेचं हे लक्षात घ्या, निखिल वागळे हा पत्रकार मुळात नाहीये. तुम्ही त्याला पत्रकार म्हणून स्वतःच्या यावर अपमान करून घेऊ नका. तू एक विकृती आहे ती. अहो, ज्या निखिल वागळेला IBN लोकमध्ये असताना एका महिलांनी 3 कानफडीत मारलेली कारण का त्यांनी त्याच्यावर गैरवर्तन केलेलं, अशा माणसाला तुम्ही पत्रकार म्हणणार का? म्हणून अशा माणसाला पत्रकार म्हणून तुम्ही उगाच पत्रकारांचा अपमान करू नका. ती एक विकृती आहे. आणि माझं असं म्हणणं पूर्ण होऊन देतं ते माझं म्हणणं तो फार स्वस्तात गेला असं समजलं ना. आमच्या पुन्हा भाजपचं खरं म्हटलं तर थोडं काम थोडं अपुरं राहिलेलं आहे. थोडं पूर्ण कधीतरी काम करावं, नाहीतर मला इथे बोलून घ्यावं. पोलिसांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना अटक केली आणि गुन्हा दाखल केला होता. कायद्याचं राज्य आहे. नाही अटक केली असती तर मग तुम्ही उलटं बोंबलला असता की बघा हे कसं सत्ताधाऱ्यांना अटक केलं. अटक केले तरी त्रास, नाही अटक केली तरी त्रास. कधीतरी ठरवा. भाजप शहराध्यक्षांवर टांगती तलवार आहे असं बोललं जाते. राजीनामा सेंट्रलकडून मागितला. जाऊन दे. आमचा माणूस भक्कम आहे. आमचा माणूस भक्कम आहे. तुम्ही इकडच्या उगाच्या चर्चा काढून आमची पत्रकार परिषद आणि कार्यक्रम खराब करू नका. काय बोला नारायण राणे साहेब? ते आता तुम्हाला सेंट्रल बीजेपी ऑफिसला एक फोन करा माझ्यासाठी आणि मला सांगा माझे वडील उभे राहतात की नाही. आमचं पण काम सोपं होईल. असं आहे, शेवटी पक्ष जो निर्णय घेईल. भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत राणे कुटुंबाला बीजेपीत आल्याच्या भरपूर दिलेला आहे. राज्यसभा दिली आहे, मला आमदारकी दिली आहे, राणे साहेबांना केंद्रीय मंत्रीपद दिलेलं आहे, भावाला प्रदेश भाजपमध्ये घेतलेलं आहे, आम्हाला भरभरून दिलेलं आहे. पक्षाचे सगळे अधिकार आहेत आमच्याबद्दल निर्णय घेण्याचे. म्हणून योग्य जो निर्णय घेतील आम्हाला मान्य आहे. सर, फोटोचं राजकारण गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. तुम्ही मागं असं म्हणाला होतं की माझा बॉस सागर बंगल्यावर बसला. त्यानंतर जे राऊतांनी मी राऊतांचं नाव याच्यासाठी घेतोय कारण जी ट्विटची श्रृंखला त्यांनी चालवली, एकनाथ शिंदेसोबतच्या ज्या फोटो होते, अजितदादांसोबतच्या फोटो. पण ते फोटो तर आदित्य त्याच लोकांचे फोटो तर आदित्य ठाकरे बरोबर पण आहे. त्याच गुंडांचे फोटो उद्धव ठाकरेंबरोबर पण आहे. त्या अगोदरच्या नंतरचे फोटो तुम्ही बघितले नाहीत. आणि राऊतांना एवढंच फोटो दाखवण्याची शौक आहे ना. माझ्याकडे पण अल्बम बाकी आहे. तो दाखवला तर विचारची बायको घरातली चप्पल मारेल त्याला. तुम्ही कधी अजून किती काँग्रेसचे नेते भाजपच्या संपर्कात आहेत माहित नाही हो. एवढा काय मोठा नेता नाही, साधा आपला कार्यकर्ता आहे. एवढे मोठे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू नका. जुने मित्र ना हो, आता वडिलांना भेटून मला 3 दिवस झालेले आहेत. बिचार दौऱ्यावर आहेत. पुढच्यावर भेटणार विचारतो आणि पहिला पण तुम्हाला टाकतो. राणे साहेबांना देखील काँग्रेसमधून आले की भाजपने राज्यसभा दिली. अशोक चव्हाणांच्या बाबतीत देखील असंच चालू आहे की राज्यसभेवर त्यांना पाठवू शकतात. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्यांना संधी मिळते असं वाटतंय? भारतीय जनता पक्ष जो मला एवढा कळलेला आहे, प्रत्येकाला मान सन्मान देणारा पक्ष आहे. असंख्य जुने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण जबाबदाऱ्या भेटलेल्या आहे. खासदारकी आमदारकी भेटलेला आहे. जे आमच्या केंद्रीय नेतृत्वाला योग्य वाटेल त्या व्यक्तीला तशी जबाबदारी देणार. तुम्ही आमच्या जुन्या नवीनची चिंता करू नका. ठीक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.